नमस्कार मंडळी, चॅनलचे नाव आहे ग्रो विथ वाणी अँड तुम्ही पाहत आहात समग्र प्रगतीपत्रक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड अँड इट्स फिलिंग. ते कसे भरावे याची संकल्पना व पार्श्वभूमी आज आपण जाणून घेणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्याच्या प्रगतीचे समग्र मूल्यांकन करणे गरजेचे आहे. याबरोबरच मूल्यांकनात एकात्मिकता आणण्याकरिता राष्ट्रीय स्तरावर परखची स्थापना करण्यात आलेली आहे. परखमार्फत 360° समग्र मूल्यांकनाच्या साध्यतेसाठी समग्र प्रगतीपत्रक HPCची निर्मिती करण्यात आलेली आहे. शिक्षणाच्या ध्येयाची साध्यता पडताळणे अथवा ध्येय साध्य करण्यासाठी HPC संकल्पना, त्याचे हेतू, उद्देश अभ्यासणे आवश्यक आहे. यामध्ये अध्ययन निष्पत्ती आपण ठरवतो आहोत, ती म्हणजे समग्र प्रगतीपत्रकाची संकल्पना विद्यार्थी सांगतो. समग्र प्रगतीपत्रकाची व पारंपरिक मूल्यांकन यातील फरक सांगतो. समग्र प्रगतीपत्रकाची वैशिष्ट्याबाबत चर्चा करतो. समग्र प्रगतीपत्रक कार्यनीती माहिती सांगतो. यावेळेला काही चिंतनात्मक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतील. त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शिक्षणाची ध्येये कोणती आहेत? तर त्याचे उत्तर आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. दुसरा प्रश्न असा पडतो आपल्याला की परखची आवश्यकता का आहे? परखची आवश्यकता यासाठी आहे की पारंपरिक मूल्यांकन पद्धती, वार्षिक परीक्षा, पाठांतरावर आधारित गुण अथवा श्रेणी अथवा पद्धती विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन करू शकत नाहीत. यामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परख याबाबत या संस्थेचा उद्देश विद्यमान मूल्यांकन पद्धतीमध्ये बदल घडवून आणणे असा आहे. विद्यमान मूल्यमापन पद्धतीमध्ये कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे? तर विद्यमान मूल्यांकन पद्धतीमध्ये निरंतर मूल्यांकन कसे होईल, विद्यार्थी अधिकाधिक सर्जनशील चिकित्सक विचार कसा करू लागेल आणि त्यामध्ये अधिकाधिक अपेक्षित असलेल्या क्षमता कशा विकसित होतील याबाबतचा पाठ्यांश त्याच्यासमोर उदाहरणे म्हणून मांडावयाचा आहे. समग्र प्रगतीपत्रकाचे हेतू कोणते असू शकतात? त्यामध्ये अध्ययन संपादनूक समजून घेणे, उपचारात्मक अध्यापन व कृती कार्यक्रमांचे आयोजन करणे असे हेतू आपल्याला साध्य करावयाचे आहेत. समग्र प्रगतीपत्रक त्याची व्याख्या करायची झाल्यास त्यामध्ये विद्यार्थ्याच्या मूल्यांकनाचा सर्वंकष दस्तऐवज म्हणजेच समग्र प्रगतीपत्रक, शाळा व शिक्षक यांना जोडणारा दुवा, विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीचा सर्वसमावेशक अहवाल म्हणजेच समग्र प्रगतीपत्रक होय. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे 360° मूल्यांकन करण्याची शिफारस करणारा दस्तऐवज म्हणजेच समग्र प्रगतीपत्रक होय. 360° मूल्यांकन करताना कोणकोणत्या पैलूंचा विचार करावा लागेल? तर त्यामध्ये शाळा व कुटुंब, ध्येय निश्चिती, बालकाऐवजी क्षमतांचे मूल्यांकन, अध्यापनशास्त्रीय साधन, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी समग्र प्रगतीपत्रक आणि स्तरनिहाय प्रगतीपत्रक यांचा विचार करावा लागतो आणि त्यामध्ये सर्वांगीण प्रगती झाली की नाही याबाबतचे मूल्यांकन सर्वसमावेशकपणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचा स्तर निश्चित होईल. विद्यार्थ्यांची संपादनूक माहिती कुटुंबापर्यंत पोहोचेल. विद्यार्थ्यांच्या विकासाचा सर्व पैलूंचे मूल्यांकन होईल. विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचे गुणाऐवजी वर्णन होईल. समग्र प्रगतीपत्रकाची गरज का आहे? त्यासाठी आपल्याला असे उत्तर शोधावे लागेल जेथे बालकाची समज जाणून घेणे,
अपेक्षित आहे. बालकाच्या प्रगतीचा प्राथमिक स्रोत कोणता असू शकतो याचा शोध लावणे. पालक सभेत बालकाच्या शैक्षणिक प्रगतीवरती चर्चा घडवून आणली जाईल. तसेच स्तरनिहाय व सत्रनिहाय शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे अपेक्षित आहे. शाळा व कुटुंब यामधील दुवा म्हणजेच समग्र प्रगतीपत्रक, सर्वंकष मूल्यांकन, शिक्षक मूल्यांकनाबरोबर स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन, पालकांचा अभिप्राय नोंदवला जाईल. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, सामर्थ्य, स्थळे, सवयी, आदर्श, भविष्यकालीन नियोजन याबाबतच्या नोंदी समग्र प्रगतीपत्रक समोर आणेल. एकात्मिक अध्यापन शास्त्रीय साधनांची आवश्यकता का आहे असा आणखी एक प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर आपल्याला अशा प्रकारे देता येऊ शकेल का पाहूया. एकात्मिक दृष्टिकोन वाढीला लागेल. एकात्मिक अध्यापन शास्त्रीय साधने, त्यामध्ये खेळण्यांच्या आधारित अध्ययन, कलेवर आधारित एकात्मिक अध्ययन, क्रीडावर आधारित एकात्मिक अध्ययन, अनुभवांच्यावर आधारित अध्ययन, समुदायाचा सहभाग घेऊन अध्ययन आणि अध्ययनासाठी स्थानिक संसाधनाचा पुरेपूर उपयोग कसा करता येईल यासाठी एकात्मिक अध्यापन शास्त्रीय साधने अपेक्षित आहेत. समग्र प्रगतीपत्रक याचे स्तरनिहाय स्वरूप कसे असू शकेल. त्यामध्ये असे सांगता येईल की समग्र प्रगतीपत्रक पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर व माध्यमिक स्तर अशी रचना करण्यात आलेली आहे. येथे सर्वप्रथम समग्र प्रगतीपत्रकातील भाग अ, ब व क या भागात काय दिलेले आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. यातील काही भाग हा शिक्षकांनी शालेय अभिलेखांचा वापर करून व पालकांशी चर्चा करून भरावयाचा आहे. तसेच विकास क्षेत्रानुसार, अध्ययन मानकांनुसार क्षमता व त्याप्रमाणे कृतींचे लेखन कसे करावे हे समजून घेणे आवश्यक आहे. कृतीनुसार शिक्षक प्रतिसाद, स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन, पालकांचा प्रतिसाद कसा भरावायचा हे समग्र प्रगतीपत्रकाच्या रचना या भागात दिलेले आहे. यात शैक्षणिक वर्षाचा सारांश हा, प्रमुख कामगिरी दर्शके व बालकांच्या क्षमतेनुसार शिक्षकांचे गुणात्मक अभिप्राय यानुसार कसा द्यावा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हीच चर्चा आपण थोडीशी पुढे वाढवूया. समग्र प्रगतीपत्रकातील पायाभूत, पूर्वतयारी, माध्यमिक अ, ब व क ची रचना समजतो. समग्र प्रगतीपत्रकातील पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक, माध्यमिक स्तरासाठी नोंदीचे महत्त्व जाणतो. समग्र प्रगतीपत्रकातील पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक, माध्यमिक स्तरासाठी रुब्रिकची मांडणी समजून घेतो व मांडणी करतो. समग्र प्रगतीपत्रकातील विकास क्षेत्रे व अध्ययन मानकानुसार कशी मांडणी करतो याबाबत माहिती मिळते. पायाभूत स्तरासाठी बालकांच्या आवडीनिवडी जाणून घेणे का महत्त्वाचे आहे. तर बालकाची सर्वसाधारण माहिती यामधून आपल्याला होऊन जाते. मी व माझा परिसर याबाबत बालक बोलायला लागेल किंवा त्याची माहिती मिळून जाईल. बालकाची विकास क्षेत्रे शारीरिक विकास, सामाजिक व भावनिक व नैतिक विकास, बौद्धात्मक विकास, भाषा आणि साक्षरता विकास, सौंदर्यदृष्टी व सांस्कृतिक विकास, सकारात्मक अध्ययन सवयी यांचे भान शिक्षकाला समजून येते आणि समग्र प्रगतीपत्रक त्याची नोंद घेते. अभ्यासक्रमाचे ध्येय व त्यानुसार संबंधित क्षमता, त्यामध्ये 5 विकास क्षेत्रानुसार अभ्यासक्रमाचे ध्येय व क्षमता विकसित करण्याचे निर्णय घ्यायचे आहेत. कृती उपक्रम मूल्यांकनासाठी प्रश्न, कृती उपक्रमांसाठी मूल्यांकन रुब्रिक, त्यामध्ये जाणीव जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि प्रवाह, पर्वत, आकाश, कामगिरी स्तर हे टेबलायझेशन आपल्याला समजून घेणे अपेक्षित आहे. शिक्षकाचा प्रतिसाद,
स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन आणि पालकांचा भाग क मध्ये शैक्षणिक वर्षाचा सारांश, प्रमुख कामगिरी दर्शके, बालकांच्या क्षमतेनुसार शिक्षकांचे गुणात्मक अभिप्राय नोंदवावयाचे आहे. पूर्वतयारी स्तरासाठी समग्र प्रगतीपत्रकातील भाग अ हा बालकांची सर्वसाधारण माहिती देऊन जाईल. माझ्याबद्दल सर्व. स्वयंमूल्यांकन, मला शाळेत कसे वाटते. सहाध्यायीचा अभिप्राय, पालकांचा अभिप्राय. भाग ब मध्ये प्रत्येक मानकाच्या प्रगतीचा सारांश आहे. अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट एक किंवा अधिक, त्या अभ्यासक्रम उद्दिष्टासाठी संबंधित असलेली क्षमता एक किंवा एकापेक्षा जास्त, त्या क्षमतेवरती आधारित कृती. मूल्यांकन रुब्रिक, मूल्यांकन रुब्रिकमध्ये जाणीव जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता या मूल्यांकन क्षमतांसाठी प्रारंभिक, प्रवीण आणि प्रगत या कामगिरीच्या स्तरांसाठी क्षमतेनुसार मूल्यांकनाचे रुब्रिक. शिक्षकांचा अभिप्राय, निरीक्षणे, अध्ययनार्थ्यांनी कशी कामगिरी केली याबाबत विचार करणे अपेक्षित आहे. त्यानंतर स्वयंमूल्यांकन ही बाब त्यामध्ये समाविष्ट आहे. पूर्वतयारी स्तरासाठी समग्र प्रगतीपत्रकातील भाग क, त्यामध्ये शैक्षणिक वर्षाच्या प्रगतीचा सारांश, प्रमुख कामगिरी दर्शके, बालकांच्या क्षमतेनुसार शिक्षकांचे गुणात्मक अभिप्राय. अध्ययन मानकामध्ये भाषा R1, भाषा R2, गणित, आपल्या सभोवतालचे जग, शारीरिक शिक्षण, दृश्यकला, रंगभूमी, संगीत, नृत्य आणि हालचाल. तेच पूर्व माध्यमिक स्तरासाठी समग्र प्रगतीपत्रकातील भाग अ, त्यामध्ये बालकांची सर्वसाधारण माहिती. माझ्याबद्दल काही, माझे ध्येय, माझी महत्त्वाकांक्षा, पालकांच्या व शिक्षकांच्या नजरेतून मी. पूर्व माध्यमिक स्तरासाठी समग्र प्रगतीपत्रकातील भाग ब, यामध्ये विषय रचना, प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे इत्यादी. अभ्यासक्रमाचे ध्येय व त्यानुसार संबंधित क्षमता. पूर्व माध्यमिक स्तरावरील 6 विषयानुसार अभ्यासक्रमाचे ध्येय व क्षमता ठरेल. त्यामध्ये कृती, उपक्रम, मूल्यांकनासाठीचे प्रश्न, कृती उपक्रमासाठीचे मूल्यांकन, रुब्रिक, जाणीव जागृती, संवेदनशीलता, प्रारंभिक, प्रवीण, प्रगत कामगिरी स्तर. स्वयंमूल्यांकन, आत्मचिंतन, सहाध्यायी अभिप्राय, पालकांचा अभिप्राय, शिक्षक अभिप्राय. पूर्व माध्यमिक स्तरासाठी समग्र प्रगतीपत्रकातील भाग क, त्यामध्ये शैक्षणिक वर्षाचा सारांश, प्रमुख कामगिरी दर्शके, बालकांच्या क्षमतेनुसार शिक्षकांचे गुणात्मक अभिप्राय. विकासाचे क्षेत्र, शारीरिक विकास, त्यामध्ये करावयाचे विधान, पोषक आहाराबाबत रुची आणि समज दर्शवितो व अन्नपदार्थ वाया घालवत नाही. आकार, रंग आणि त्यांच्या छटा यांच्यामधील फरक ओळखतो. विशिष्ट कृती करताना ज्ञानेंद्रियांच्या संवेदना व शारीरिक हालचाली यात समन्वय दर्शविते. सामाजिक, भावनिक, नैतिक विकास क्षेत्र, त्यामध्ये कुटुंब आणि समाजाचा एक घटक या नात्याने स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला ओळखायला सुरुवात करतो. इतरांना मदत करण्यासाठी वयानुरूप सुयोग्य शारीरिक श्रम करण्याची तयारी दर्शवतो व त्यामध्ये सहभागी होतो. सर्व प्रकारच्या जीवांची काळजी घेतो व त्यांच्यासोबत राहण्याबाबत आनंद व्यक्त करतो. बोधात्मक विकास, वेगवेगळ्या गटातील वस्तूंमधील फरक व वस्तूंचा एकमेकाशी संबंध यांचे निरीक्षण करतो व समजून घेतो. एकापेक्षा जास्त गुणधर्मांच्या आधारे वस्तू गटात आणि उपगटात वेगवेगळ्या करतो.
विकास क्षेत्र भाषा आणि साक्षरता विकास, यामध्ये साधी गाणी, बडबड गीते आणि कविता ऐकतो आणि आवड व्यक्त करतो. शब्दध्वनींची जाणीव होऊन शब्दध्वनी अक्षरे शब्दात गुंफतो आणि शब्दापासून शब्दध्वनी अक्षरे वेगळी करतो. शब्दध्वनींची जाणीव होऊन शब्दध्वनी अक्षरे एकत्र करून शब्द तयार करतो व शब्दामधील शब्दध्वनी अक्षरे वेगळी करतो. विकास क्षेत्र सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास, त्यामध्ये विविध आकाराच्या द्विमितीय 2D आणि त्रिमितीय 3D कलाकृती तयार करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य आणि साधने हाताळतो व त्याबरोबर खेळतो. विकासाचे क्षेत्र सकारात्मक अध्ययन सवयी, त्यामध्ये अवधान आणि हेतुपुरस्सर कृती, विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी नियोजन, अवधान केंद्रीकरण, मार्गदर्शित कृती करणे अशी कौशल्ये संपादित करतो. शालेय शिक्षण विषयनिहाय अभ्यासक्रम, ध्येय व क्षमता कोणत्या आहेत ते आता पाहूया. त्यामध्ये लर्निंग एलिमेंट फर्स्ट, करिक्युलम गोल फर्स्ट, कल्पना सुसंगतपणे समजून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी संयुक्त वाक्यरचना वापरून मौखिक भाषा कौशल्य विकसित करतो. हे झाले अभ्यासक्रमाचे ध्येय. त्यासाठी आवश्यक असणारी क्षमता, वेगवेगळ्या संदर्भात अस्खलित आणि अर्थपूर्ण संवाद साधतो, वर्गात वाचलेल्या साहित्यातील मूळ कल्पनांचा विस्तार करतो आणि सारांश, वेगवेगळ्या प्रकारची मौखिक सादरीकरणे करतो. उदाहरणार्थ वस्तू दाखवून त्याबद्दल सांगणे, शुभेच्छा देणे, छोट्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, छोटी छोटी भाषणे देणे, वर्गातील वादविवाद यामध्ये सहभागी होणे इत्यादी. लर्निंग गोल 2, विविध प्रकारचा परिचित आणि अपरिचित मजकूर समजून घेणे. हा मजकूर गद्य आणि पद्य आकलनासह वाचण्याची क्षमता विकसित करणे. त्यामध्ये लर्निंग गोल 1, विविध प्रकारचा मजकूर समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यनीती वापरतो. निष्कर्ष काढणे, अंदाज लावणे, दृश्य प्रतिमा निर्माण करणे इत्यादी. लर्निंग गोल 3, समज आणि अनुभव व्यक्त करण्यासाठी सोपी आणि मिश्र वाक्यरचना लिहिण्याची क्षमता विकसित करणे. त्यामध्ये पहिला मुद्दा लेखन कार्यनीती वापरतो. त्यामध्ये अनुक्रम ठरविणे, शीर्षक, उपशीर्षक ओळखणे, सुरुवात, समारोप आणि परिच्छेद तयार करतो. दिलेल्या मजकुराचा विषय, संकल्पना, समज व्यक्त करणारे स्पष्ट आणि सुसंगत परिच्छेद लिहितो. भित्तीपत्रके, हस्तलिखिते, आमंत्रणे, कविता, कथा आणि संवाद इत्यादी लिहितो. लेखनात व्याकरणदृष्ट्या योग्य शब्दरचना, वाक्यरचना वापरतो. लर्निंग गोल 4, विविध स्रोतांद्वारे विविध संदर्भानुसार घरातील आणि शाळेतील अनुभव व्यापक शब्दसंपदा प्राप्त करणे. विविध प्रकारचे मजकूर ऐकून आणि वाचून शब्दांच्या अर्थांची चर्चा करतो. 2, विविध मजकूर किंवा इतर आशय क्षेत्रे ऐकून व वाचून शब्दसंग्रह विकसित करतो. लोकसाहित्य, लोककथा, लोकगीते, लोककला वाचून त्यातील शब्दसंग्रह प्राप्त करतो. उदाहरणार्थ अभंग, ओवी, श्लोक, अंगाई, भोंडला, भुलाबाईची गाणी, फुगड्यांचे उखाणे, भारूड, गवळणी इत्यादी. लर्निंग गोल 5, वाचनाची अभिरुची आणि प्राधान्यक्रम विकसित करणे. त्यामध्ये वाचण्यासाठी ग्रंथालयातून नियमितपणे पुस्तके घेतो. ग्रंथालयातील पुस्तक वाचण्यात स्वारस्य दाखवतो. वर्तमानपत्रांचे मतळे आणि शीर्षके वाचतो आणि माहिती मिळवण्यात रस दाखवतो. मित्रांनो, यापुढील मजकुरासाठी शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 शिक्षक मार्गदर्शिका पान नंबर 282, 283, 284, 285 यांना पूर्व माध्यमिक स्तरासाठी रेफर करावे आणि आपण त्याचे वाचन झाल्यानंतर ते समजून घ्यावे. आपण इतका वेळ या व्हिडिओसाठी दिलात. आपल्या बहुमूल्य वेळासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. थांबतो.